परत जेल रोडला याचा समारोप होईल आणि सुरुवातीला याची जाहीर सभा होईल आणि त्याच्यानंतर मोर्चाला सुरुवात होईल। आणि या मोर्चामध्ये ॲट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा। ॲट्रॉसिटी कायद्यासाठी स्वतंत्र न्यायालय असावं आणि स्वतंत्र यंत्रणा याच्यावर कार्यान्वित करण्यात यावी ही आपली प्रमुख मागणी। या व्यतिरिक्त ओबीसीची जातवार जनगणना करून ओबीसीचं आरक्षण जे आहे ते जातवार जनगणना करून त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अनुपातात त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही बहुजन क्रांती मोर्चाची दुसरी मागणी। महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी जे काही पर्याप्त कायदे आज जे काय आहेत ते कायदे पर्याप्त नसल्यामुळे अधिक कडक कायदे जे त्याची तरतूद करण्यात यावी। कोपर्डी असेल किंवा आपल्या जिल्ह्यातील छाया भिलचं जे काही प्रकरण नोंदायचं ते असेल किंवा बुलढाण्यात आदिवासी मुलींवर 26 आदिवासी मुलींवर जवळजवळ अन्याय झाल्याची जी काही घटना घडली आहे या सगळ्या संदर्भात महिलांवरील जे काही अन्याय अत्याचार होत आहेत त्या सगळ्या अन्याय अत्याचाराला रोखण्यासाठी अधिक कडक कायदे करण्यात यावेत ही बहुजन क्रांती मोर्चाची भूमिका। त्यानंतर मुस्लिम समाजाला सच्चर कमिशन जे आहे ते लागू करून मुस्लिम समाजाला त्यांच्या संख्येच्या अनुपातात आरक्षण मिळावं ही देखील बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण मागणी करतो। या व्यतिरिक्त शेतमालाला हमीभाव मिळावा आणि ज्या पद्धतीनं रेल्वे या एका डिपार्टमेंटसाठी गव्हर्नमेंट जर का वेगळा बजेट मांडत असेल तर हा कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे आणि शेतकऱ्यांचा देश जर का आम्ही म्हणतोय तर शेतकऱ्यांसाठी या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्वतंत्र आर्थिक बजेट जे आहे ते असावं ही बहुजन क्रांती मोर्चाची भूमिका। त्यानंतर अल्पसंख्याक समुदाय जे आहेत